नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे मित्रांनो. बघा, आपण प्रत्येक वर्षानुसार इतिहास बघत आहोत. 1885 पासून चालू केलेले मित्रांनो, तर 1913 पर्यंत आलोत मित्रांनो. आज आपलं टार्गेट आहे 1914 पासून पुढे जाणं मित्रांनो. 1914 पासून तर 1947 पर्यंत आपण एक सिरीज चालू केलेली आहे आधुनिक इतिहासाची. त्याच्यामध्ये इतिहास भारताचा आणि महाराष्ट्राचा मिक्स एकत्र आपण या गोष्टीमध्ये काय करत आहोत मित्रांनो, डिस्कशन करत आहोत. सो सुरुवात करूया मित्रांनो. आज 1914 मध्ये काय काय घडलं त्या गोष्टीच्या संदर्भात चर्चा करायला काय करूया, सुरुवात करूया मित्रांनो. चला मित्रांनो, 1914 त्याच्या आधी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करून द्या मित्रांनो. मागचे व्हिडिओ बघा. तर 1914चं जे काँग्रेस अधिवेशन होतं मित्रांनो, ते 1914चं काँग्रेस अधिवेशन मद्रास येथे भरलं. काँग्रेस अधिवेशन प्रत्येक वर्षावाईज लिहून देतोय मित्रांनो, मी वर्षानुसार लिहून देतोय. ठीक आहे, तर वर्ष मद्रास मध्ये भरलं मित्रांनो. आणि भूपेंद्रनाथ बसू या काँग्रेस अधिवेशनाचे काय होते, अध्यक्ष होते. 1914च्या काँग्रेस अधिवेशनाचे काय होते, अध्यक्ष होते. आता 1914 मध्ये बऱ्याच महत्वाच्या घटना घडल्यात. या युद्धामध्ये काँग्रेसने इंग्रजांशी एकनिष्ठ राहून युद्धात मदत कार्य करण्याचा काँग्रेसने ठराव पास केला. मग हा प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला आहे की पहिलं महायुद्ध सुरू झालं होतं, तुम्हाला माहित असेल 1914 पासून ते 1918 पर्यंत चाललेलं आहे पहिलं महायुद्ध, बरोबर आहे. वर्साईलचा तर 1919 मध्ये झाला होता. मग कधी कधी उत्तर 1919 पण संपतं. मग पहिलं महायुद्ध जेव्हा सुरू झालं तर काँग्रेसने इंग्रजांना सपोर्ट केला. काँग्रेसने इंग्रजांना काय केला मित्रांनो, सपोर्ट केला. मात्र एका व्यक्तीने विरोध केला होता खालीलपैकी तो कोण, ठीक आहे. तर असा प्रश्न विचारला जातो. तर त्यांचं नाव आहे बाळ गंगाधर टिळक. मग काय विरोध केला असतील, बाळ गंगाधर टिळक. हा प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला आहे. काँग्रेसच्या पहिल्या महायुद्धामध्ये काँग्रेसला सपोर्ट करायचं नाही असं बाळ गंगाधर टिळक यांनी म्हटलं होतं. कारण की बाळ गंगाधर टिळक मंडाले जेलमध्ये होते. कुठे होते मित्रांनो, मंडाले जेलमध्ये होते. मंडाले जेलमध्ये होते. आणि वर्ष त्यांना पुढे 1914 मध्येच काय करणार आहेत, सोडून देणार आहेत. कारण की इंग्रजांना भारतीय सैनिकांची काय गरज आहे. सो काँग्रेसने एक ठराव पास केला, ठीक आहे. आणि हा ठराव इंग्लंडमध्ये पास झाला होता. आणि काँग्रेसने काय सांगितलं, आपण युद्ध कार्यामध्ये इंग्रजांना काय करूया, मदत करूया. चला पुढे जाऊया मित्रांनो. या अधिवेशनात जहाल ऑलरेडी बाहेर पडले होते. लालबाल पाल, तुम्हाला माहित असेल, लालबाल पाल यांना ऑलरेडी काँग्रेस बंद काढून टाकलं होतं. आणि त्याच्यामुळे मवाळांचं काय होतं, वर्चस्व होतं. पण पुढच्या वर्षी दोन महत्वाचे मवाळ मरणार आहेत किंवा त्यांचा मृत्यू होणार आहे. आणि जहाल पुन्हा एकदा काँग्रेसवरती आपला दबदबा काय करणार आहेत मित्रांनो, निर्माण करणार आहेत. सो काँग्रेस 1914 मध्ये काँग्रेसवर वर्चस्व कोणाचं होतं, मवाळांचं होतं. कोणाचं होतं मित्रांनो, मवाळांचं होतं. मग बस एवढ्या दोन महत्वाच्या घटना 1914 मध्ये घडल्या. पुढचं महत्वाचं आहे मित्रांनो 1915. पुढचं साल खूप IMP आहे, बऱ्याच गोष्टी होणार आहेत या वर्षामध्ये. 1915. मग आता 1915 मध्ये काय काय घडलं, चला मित्रांनो डिस्कशन करूया. आता पहिली गोष्ट, 1915चं जे काँग्रेसचं अधिवेशन घडलं मित्रांनो, ते भरलं बॉम्बेला. कुठं भरलं मित्रांनो, बॉम्बेला. क्लिअर आहे, क्लिअर आहे मित्रांनो. अध्यक्ष होते सत्येंद्र प्रसाद सिन्हा. कोण आहे नाव बघा, भरपूर कन्फ्युजन असतं. सत्येंद्रनाथ सिन्हा नाही, सत्येंद्र प्रसाद सिन्हा. अजून एक नाव आहे मित्रांनो, सत्येंद्रनाथ सिन्हा, बरोबर आहे. सत्तू ठुकरा के मेरा प्यार. सत्येंद्रनाथ सिन्हा नाव ऐकलं असेल तुम्ही. आता याबद्दल पण खूप मोठा इतिहास आहे सत्येंद्रनाथ सिन्हाचा. सत्येंद्रनाथ सिन्हाचा पण मोठा इतिहास आहे, ठीक आहे. पण हे कोण आहेत, सत्येंद्र प्रसाद सिन्हा आहेत. काँग्रेसच्या 1915च्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे काय होते, अध्यक्ष होते. आता पुढे काय घडलं याच अधिवेशनामध्ये, म्हणजे 1915ला 9 जानेवारी 1915 बापूंचं भारतात आगमन. सुटाबुटात आले. बापू कुठे आले मित्रांनो, सुटाबुटात आले. 9 जानेवारी 1915ला वयाच्या 46व्या वर्षी भारतात आले. काठी टेकत टेकत आले होते, असं म्हणूया आपण. कदाचित जर ते वयाच्या 21व्या वर्षी आले असते तर त्यांनी हे नसतं केलं, सत्याग्रह केला नसता, काठी घेतली असती, ठीक आहे. तर उतार वयात ते आले. आपल्याकडे 46 म्हणजे ऍव्हरेजली म्हातार वयात मानलं जातं. 9 जानेवारी 1915ला बापू काय आले, भारतात आले. 9 जानेवारी 1915ला बापू काय आले, भारतात आले. आणि या कारणामुळे 9 जानेवारी दरवर्षी काय म्हणून साजरा केला जातो, प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो. आता दरवर्षी नाही केला जात, एक वर्ष आड करून साजरा केला जातो. म्हणजे दर 2 वर्षानंतर प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो. का साजरा करतात मित्रांनो, का साजरा करतात, यावर्षी परदेशामध्ये जे कोणी भारतीय आहेत त्यांनी जे चांगलं कार्य केलं असेल त्यांना बोलवतात, त्यांचा आपण सत्कार वगैरे करतो. यांना म्हणतात प्रवासी भारतीय दिवस. हे UPA सरकारने, मनमोहन सिंग यांनी चालू केलेलं होतं हा दिवस, ठीक आहे. आणि जेव्हा 9 जानेवारीला आले, केव्हा आले मित्रांनो, 9 जानेवारीला आले, ठीक आहे. 9 जानेवारीला आल्यानंतर 25 मे तारीख महत्वाची. 25 मे रोजी गांधीजींनी गुजरातमधील साबरमती येथील भारतातील पहिल्या सत्याग्रही आश्रमाची स्थापना केली. म्हणजे साबरमतीमध्ये त्यांनी काय चालू केलं, आश्रम चालू केलं. 25 मेला गांधीजींनी साबरमती काय चालू केलं, आश्रम. पण ते ऍक्च्युली साबरमतीमध्ये नव्हतं, तर ते आश्रम होतं कोचार. कुठं होतं मित्रांनो, अहमदाबाद जवळील साबरमती नदीवरच होतं. कोचार येथे होतं. कुठं होतं मित्रांनो, कोचार येथे होतं. मात्र प्लेगची साथ आली आणि शहरापासून दूर जावं, जसं हिंगणे संस्था तुम्ही बघितली असेल,
यांची कोणाची कर्वेंची किंवा रमाबाई रानडेंची रमाबाई रानडे पंडित रमाबाईंची संस्था असेल, हे शहरांपासून कशा दूर गेल्या, त्याच पद्धतीने शहरापासून दूर अहमदाबाद पासून दूर म्हणून त्यांनी पुढे हे आश्रम पुढे ट्रान्सफर केलं साबरमतीला. काय करण्यात आलं होतं, स्थलांतर करण्यात आलेलं होतं. क्लिअर आहे मित्रांनो. तो 25 मे 1915 गांधीजींनी साबरमती आश्रम स्थापन केलं. साबरमतीचं सुरुवातीचं कोचार येथे होतं आणि प्लेगच्या साथीमुळे ते आश्रम पुढे स्थलांतरित करण्यात आलं होतं. साबरमती येथे काय करण्यात आलं होतं, स्थलांतरित करण्यात आलं होतं. आता एक कन्सेप्ट डोक्यात टाका, इथे लगेच क्लिअर करून घ्या. गांधीजींचे आश्रम म्हटले की 3 लक्षात ठेवायचे. गांधीजींनी भारतात 3 आश्रम होते. गांधीजींचे भारतात किती आश्रम होते मित्रांनो, 3. एक म्हणजे साबरमती, एक म्हणजे काय, साबरमती जे पहिला आश्रम आहे त्यांचं, बरोबर आहे. दुसरं तुम्ही बघाल तर गांधीजींचं वर्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, वर्धा, बरोबर आहे. वर्धा गांधीजींचं दुसरा आश्रम कुठे आहे, वर्धा. आणि तिसरा जे आश्रम आहे त्यांचा आसाम मध्ये आहे. तिसरा आश्रम कुठे मित्रांनो, आसाम मध्ये. प्रश्न विचारला जातो खालीलपैकी गांधीजींचं कोठे आश्रम होतं, गांधीजींचं खालीलपैकी आश्रम कुठे होतं. सो साबरमती, वर्धा आणि काय, आसाम, या 3 गोष्टी काय करायच्या आहेत, लक्षात ठेवायच्या आहेत. 3 क्वेश्चन काय करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत. हा टॉपिक तुमचा इथं क्लिअर आहे, ठीक आहे. सुरुवातीला कुठे होतं, मग साबरमतीला का ट्रान्सफर केलं, तारीख 25 मे, आकडेवारी तुमची पाठ असली पाहिजे. पुढे जाऊया मित्रांनो. याच वर्षी म्हणजे 1915 मदन मोहन मालवीय, माहित असेल कालच मदन मोहन मालवीयचं ओरिजिनल नाव सांगितलं होतं, सरनेम सांगितलं होतं. पंडित मदन मोहन मालवीय यांचं सरनेम काय ओरिजिनल मला कमेंट करून सांगणार. यांच्या नेतृत्वात प्रयागराज येथे हिंदू महासभेची काय झाली, स्थापना झाली. आणि प्रयागराज येथे म्हणजेच प्रयागराज येथे हिंदू महासभेची स्थापना झाली 1915 मध्ये. आणि ज्यावेळेस स्थापना झाली त्यावेळेस कुंभमेळा चालू होता. कुंभमेळ्यात झालेली आहे. कुंभमेळ्यामध्ये आता पण चालू आहे, म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ केव्हा बघता मला माहिती नाही, पण कुंभमेळ्यामध्ये स्थापना झालेली आहे. मदन मोहन मालवीय यांनी हिंदू महासभेची काय केली, कुंभमेळ्यामध्ये स्थापना केलेली आहे, ठीक आहे. 1915 मध्ये हिंदू महासभा म्हणजे हिंदू राष्ट्रवादाचा एक संघटन आहे, हिंदू राष्ट्रवादाचं एक संघटन आहे. आणि 1921 मध्ये हिंदू महासभेचं नाव बदलण्यात आलं आणि अखिल भारतीय हिंदू महासभा असं नाव ठेवण्यात आलेलं होतं. 1921 मध्ये काय नाव ठेवण्यात आलं मित्रांनो, अखिल भारतीय हिंदू महासभा असं नाव ठेवण्यात आलेलं आहे. क्लिअर आहे, क्लिअर आहे इथपर्यंत, काही डाऊट नाही, काही शंका नसेल. चला पुढे जाऊया आपण मित्रांनो, पुढे जाऊया. आता 1915 मध्ये अजून काय घडलं, आता बघा. आता एक महत्वाचं, हिंदू महासभेचं जे मुख्यालय होतं ते हरिद्वार येथे ठेवण्यात आलं. हेड ऑफिस, हिंदू महासभेचं हेड ऑफिस कुठे ठेवण्यात आलं, हरिद्वार येथे ठेवण्यात आलं. आणि महत्वाच्या हिंदू मेळाव्या प्रसंगी अधिवेशन घ्यावं असं ठरवण्यात आलं. जेव्हा जेव्हा हिंदू मेळावा महत्वाचे सण असतील त्यावेळेस अधिवेशन घेण्यात आलं असं ठरवण्यात आलं. या महासभेद्वारे हिंदूंना संरक्षणासाठी संघटित करण्याचे प्रयत्न सुद्धा सुरू झाले. हिंदू महासभेचे हिंदूंना संघटित करण्याचे प्रयत्न काय झाले, सुरू झाले, जे आजपर्यंत शक्य झालं नाही. चला पुढे जाऊया. चला पुढे जाऊया आपण. आता बघा, आणि 1915 मध्येच गदर संघटनेची पण काय झाली, स्थापना झाली. गदर आंदोलन तुम्ही ऐकलं असेल, आताच आपण लाला हरदयाल शिकलेलो आहोत मागच्या लेक्चर मध्ये बघा, 14-13 मध्ये, बरोबर आहे. 21 फेब्रुवारी 1915 पहिलं महायुद्ध हे भारतासाठी एक संधी समजून गदर संघटनेने तारीख उठावाची म्हणून निश्चित केली. गदर संघटनेला असं वाटत होतं की 1857 सारखा पुन्हा आपण एकदा उठाव करू, सैनिकांमध्ये उठाव करू. इंग्रज ऑलरेडी युद्धात गुंतलेले आहेत, इंग्रज ऑलरेडी कुठे गुंतलेले आहेत, युद्धात गुंतलेले आहेत, आपल्याला लवकर स्वातंत्र्य मिळत असा गदर संघटनेला विचार आला. गदर संघटनेचा काय आला मित्रांनो, विचार आला, ठीक आहे. मात्र सुरुवातीपासूनच चळवळीत संघटनेमध्ये ब्रिटिशांचे हस्तक होते. हस्तक म्हणजे लोक होते. गदर संघटनेमध्ये कोणाचे लोक होते, ब्रिटिशांचे जासूस होते, ब्रिटिशांचे आपण त्यांना जासूस म्हणूया होते. त्यामुळे गदर कार्यकर्त्यांना आधीच धरपकड करण्यात आली. त्याच्यामुळे हे गदर आंदोलन यशस्वी झालं नाही. गदर आंदोलन काय झालं नाही मित्रांनो, यशस्वी झालं नाही. गदर कार्यकर्त्यांना आधीच इंग्रजांनी काय केलं होतं, धरपकड सुरू केलेली होती, ठीक आहे. चला पुढे. अनेकांवर लाहोर आणि मंडाले येथे खटले चालवण्यात आलेली आहेत. अनेकांवरती गदर आंदोलनामधील अनेकांवरती लाहोर आणि मंडाले येथे काय चालवण्यात आलेले आहेत, खटले चालवण्यात आले. या खटल्यांमध्ये 291 लोकांना दोषी ठरवण्यात आलं होतं. किती लोकांना, 291 लोकांना, 91 लोकांना दोषी ठरवण्यात आलं. त्याच्यापैकी 42 लोकांना क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली होती. 42 क्रांतिकारकांना फाशी, 114 क्रांतिकारांना जन्मठेप आणि 93 क्रांतिकारांना विविध कालावधीसाठी तुरुंगाची शिक्षा सुद्धा देण्यात आलेली होती 291 पैकी, ठीक आहे. क्लिअर आहे मित्रांनो, क्लिअर आहे. गदर आंदोलनामध्ये आता बघा, गदर आंदोलनामध्ये हे एक नाव महत्वाचं आहे. 42 व्यक्तींना दोषमुक्त करण्यात आलं होतं. 42 व्यक्तींना गदर आंदोलनामध्ये काय करण्यात आलं होतं, दोषमुक्त करण्यात आलं होतं. खालची लाईन आयएमपी आहे, खालची लाईन आयएमपी आहे. विष्णू हरी पिंगळे माहित असेल तुम्हाला, विष्णू हरी पिंगळे मुंबई आपले पुण्याचे, बरोबर आहे. विष्णू हरी पिंगळे, करतार सिंग या खटल्या संबंधी लाहोर येथे फाशी देण्यात आली होती. कुठे फाशी देण्यात आली होती त्यांना, विष्णू हरी पिंगळे आणि करतार सिंग यांना कुठे फाशी देण्यात आली, लाहोर येथे फाशी देण्यात आली. म्हणून हा खटला लाहोर खटला म्हणून ही सुद्धा ओळखला जातो. लाहोर खटला म्हणून सुद्धा काय केला जातो, हा ओळखला जातो. गदर आंदोलनाशी संबंधित लाहोर खटला ओळखला जातो. या खटल्याचं वैशिष्ट्य म्हणजे भारतातील सर्वात जास्त 42 क्रांतिकारांना फाशी देण्यात आलेली आहे, असं लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणत्या खटल्यामध्ये सर्वात जास्त क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली, असा प्रश्न सरळ सरळ विचारला जातो. मग तुम्हाला
अनेक खटले तुम्ही बघितले असतील, आपण ते शिकणार आहोत क्रांतिकारी चळवळींमध्ये, पण त्याच्यापैकी लाहोर खटला लक्षात ठेवा. ठीक आहे, या खटल्यामध्ये सर्वात जास्त क्रांतिकारांना काय देण्यात आली होती, फाशी देण्यात आली होती. आपण 1915 मध्ये आहोत मित्रांनो. ठीक आहे, आता एक महत्वाचा आहे, एक खूप IMP हा टॉपिक, याच्यावर बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो. सचिंद्रनाथ सन्याल खूप महत्वाचं व्यक्तिमत्व आहे. सचिंद्रनाथ सन्याल यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती गदर आंदोलनामध्ये आणि अंदमानाच्या सेक्युलर जेलमध्ये पाठवण्यात आलं होतं. तुम्हाला माहित असेल अंदमानाच्या सेक्युलर जेलमध्ये अजून कोणाला पाठवण्यात आलं होतं, विदा सावरकरांना, तात्यारावांना, बरोबर आहे. त्यांनी बंदी जीवन नावाचं पुस्तक लिहिलं. कोणी, सचिंद्रनाथ सन्याल यांनी कोणतं पुस्तक लिहिलं, बंदी जीवन नावाचं पुस्तक लिहिलं, जे भविष्यातील अनेक क्रांतिकारांना गीता बनलं. अनेक क्रांतिकारांसाठी ते काय होतं, गीता बनलं. मग हे पुस्तक पुन्हा पुन्हा परीक्षेत विचारलं जातं. बंदी जीवन हे पुस्तक कोणाचं आहे, बंदी जीवन हे पुस्तक कोणाचं आहे, मग सचिंद्रनाथ सन्याल यांचं आहे. अंदमानच्या सेक्युलर जेलमध्ये त्यांना जेव्हा होते त्यावेळेस त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं होतं. सत्येंद्रनाथ सन्याल हे पुस्तक किंवा हा व्यक्ती पुन्हा पुन्हा परीक्षेत विचारला जातो, सत्येंद्रनाथ सन्याल. ठीक आहे, सो क्लिअर आहे मित्रांनो. याची PDF हवी असेल तर ऍप्लिकेशनच्या चॅट बॉक्स मध्ये आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. चला पुढे जाऊया मित्रांनो, पुढे जाऊया. आपण पुढचा क्वेश्चन घेऊया. पुढे बघा काय म्हटलेलं आहे. आता बघा, याच वर्षी फिरोजशाह मेहता, आता गोखले आणि मेहता यांचा मृत्यू होणार आहे यावर्षी. ठीक आहे, दोघांचं निधन होणार आहे. फिरोजशाह मेहता यांना मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू करण्यात आलं होतं. मुंबई विद्यापीठाचे काय करण्यात आलं होतं, कुलगुरू करण्यात आलं होतं, नियुक्त करण्यात आलं. आणि अखेरीस 5 नोव्हेंबर 1915 रोजी मुंबई त्यांचा काय झाला, फिरोजशाह मेहतांचा काय झाला, मृत्यू झाला. ठीक आहे, म्हणजे 1915 मध्ये 2 लोक मेली आहेत मित्रांनो. 1915 मध्ये किती लोकांचा मृत्यू झालाय, 2. एक म्हणजे गोखले, एक म्हणजे कोण, गोखले, गोपाळकृष्ण गोखले आणि फिरोजशाह मेहता, या 2 लोकांचा मृत्यू झाला. आणि काँग्रेसमध्ये मोठा लीडर उरला नाही. काँग्रेसमध्ये काय उरला नाही, मोठा लीडर उरला नाही. ऑलरेडी 15 मध्येच आपली जिनाबाई गेली होती, ॲनी बेझंट, जिनाबाई झालं, ॲनी बेझंट गेली होती. कोण गेली होती, ॲनी बेझंट. मग ॲनी बेझंटने फिल्डिंग लावली आणि पुढच्या वर्षीच म्हणजे 1916 मध्ये पुन्हा बब्बरशेठची काँग्रेसमध्ये काय होणार आहे, एंट्री होणार आहे. म्हणजे लोकमान्य टिळकांची 1916 मध्ये काँग्रेसमध्ये काय होणार आहे, एंट्री होणार आहे. आणि पुढचे 3-4 वर्ष पुन्हा जहालांचा काँग्रेसवर काय होणार आहे, प्रभाव आपला राहणार आहे. सो 1915 मध्ये 2 लोकांचा काय झालेला, मृत्यू झालेला आहे. ठीक आहे, गोपाळकृष्ण गोखले आणि फिरोजशाह मेहता. चालायचं, त्याच्यामुळे काँग्रेसमध्ये मोठा लीडर उरला नाही जहालान मवाळांमध्ये. ठीक आहे, आता आणि 19 फेब्रुवारी 1915 मध्ये ठीक आहे, गोखलेंचा पण मुंबईत काय झालेला आहे, मृत्यू झालाय. दोघांचा मृत्यू 1915 मध्येच आहे. दोघांचा मृत्यू केव्हा आहे मित्रांनो, 1915 मध्ये आहे. क्लिअर आहे इथपर्यंत, क्लिअर आहे इथपर्यंत फिरोजशाह मेहता आणि गोपाळकृष्ण गोखले. चला पुढे जाऊया मित्रांनो. आता बघा, आणि 25 मेला गुजरातमध्ये साबरमतीमध्ये पहिला सत्याग्रह आश्रम स्थापन केला. ऑलरेडी आपण लिहिलेलं मित्रांनो, हे सत्याग्रह आश्रम ऑलरेडी स्थापन केलाय. आता काय झालं होतं, गांधीजी जेव्हा भारतात आले तर गुजरातच्या शेतकऱ्यांना लष्करात दाखल होण्यास गांधीजींनी प्रोत्साहन दिलं. आता मला गांधीजींची ही एक शोकांतिका नेहमी वाटते की गांधीजी अहिंसावादी होते आणि आर्मीला भारतीय लोकांना सांगायचं की तुम्ही काय करा, ब्रिटिश आर्मी जॉईन करा युद्धामध्ये. ब्रिटिश आर्मी काय तिथे काय सत्याग्रह करणार आहे का. ठीक आहे, सो हा एक थोडासा गांधीजींच्या बाबतीत आपण म्हणूया इतिहास चुका होतात, माणूसकडनं चुका होतात. ही पण एक चूक आहे गांधीजींची. तसं गांधीजींच्या आयुष्यात बऱ्याच चुका आहेत, आपण डिटेल काढूया कधी चुका गांधीजींच्या. ठीक आहे, तर ही एक चूक आहे त्यांची. आणि त्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना रिक्रुटिंग सेगमेंट ऑफ द ब्रिटिश हे मेडलने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यालाच आपल्या मराठीमध्ये किंवा दुसऱ्या भाषेमध्ये कैसर ए हिंद म्हणतात. काय म्हणतात, गांधीजींना कोणती पदवी दिली, कैसर ए हिंद, कैसर ए हिंद ही पदवी दिली. ठीक आहे, काय पदवी दिली मित्रांनो गांधीजींना इंग्रजांनी, कैसर ए हिंद. आणि यादी बनवायची, कैसर ए हिंद पदवी कोणाकोणाला इंग्रजांनी दिलेली आहे. त्याच्यामध्ये गांधी आहेत, ॲनी बेझंट आहेत, त्याच्यानंतर त्या बरेच लोक आहेत, 5-6 लोकांची यादी आहे माझ्याकडे, मी तुम्हाला देईल. ठीक आहे, रमाबाई रानडे आहेत. ठीक आहे, पंडित रमाबाई रानडे आणि पंडित रमाबाई आहेत. ठीक आहे, तर अनेक लोकांना गांधीजींनी इंग्रजांनी कैसर हिंद पदवी दिली. आणि इंग्रज जेव्हा गांधीजी सांगायचे भारतीयांना, खास करून गुजरातमधील शेतकऱ्यांना, की तुम्ही ब्रिटिश आर्मी काय करा, जॉईन करा, तेव्हा भारतातले लोक त्यांना भरतीवाले बाबा म्हणायचे. काय म्हणायचे मित्रांनो, भरतीवाले बाबा. भरतीवाले बाबा. महायुद्ध चालू होतं आणि युद्धामध्ये सैनिकांची गरज लागत होती आणि गांधीजी प्रोत्साहन करायचे युवकांना. त्याच्यामुळं युवक किंवा भारतीय लोक गांधीजींना काय म्हणायचे, भरतीवाले बाबा सुद्धा म्हणायचे. काय म्हणायचे मित्रांनो, भरतीवाले बाबा म्हणायचे. चला पुढे जाऊया मित्रांनो. आता 1915 मध्ये एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात आणि एवढ्या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत. 1915 मध्ये एवढ्या सर्व गोष्टी काय झाल्या मित्रांनो, घडलेल्या आहेत. आता पुढचं साल मित्रांनो 1916 इम्पॉर्टन्स आहे. 1916, या 1916 मध्ये जहाल आणि मवाळ पुन्हा एकत्र होणार आहेत. 2 महत्वाचे पॉईंट आहेत, जहाल आणि मवाळ एकत्र होणार आहेत. जहाल प्लस कोण एकत्र होणार आहेत, मवाळ, कारण की मवाळांमध्ये मोठा लीडर उरला नव्हता म्हणून बब्बर शेरची एंट्री होणार आहे, लोकमान्य टिळकांची. त्याच्याच पद्धतीने मुस्लिम लीग
मुस्लिम लीग आणि काँग्रेसमध्ये पण एक मुस्लिम लीग आणि काँग्रेसमध्ये पण काय होणार आहे, एक लीग आणि काँग्रेसमध्ये पण एक समझोता होणार आहे. ठीक आहे, ऍक्च्युअली टिळक त्याला विरोध करतील पण तरी तो समझोता होणार आहे. तो समझोता होणार आहे 1916 मध्ये. ठीक आहे, आणि 1916 मध्ये काँग्रेसचं अधिवेशन भरलं आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष होते अंबिकाचरण मुजुमदार. कोण होतं मित्रांनो, लखनौ येथे अधिवेशन भरलं 1916चं. जहाल मवाळ एकत्र झाले. हा पुन्हा प्रश्न विचारला जातो. सुरत अधिवेशनात फूट पडली. 1907ला सुरत अधिवेशनात काय पडली होती मित्रांनो, फूट, आठवतं. आणि 1916च्या लखनौ अधिवेशनामध्ये लखनौ अधिवेशनामध्ये पुन्हा एकत्र आले. जहाल आणि मवाळ पुन्हा काय आले, एकत्र आले. 1907ला फूट झाली, 1916 मध्ये पुन्हा काँग्रेसवाले एकत्र आले. ठीक आहे, मी बरेच दिवस सुरुवातीला जेव्हा अभ्यास करायचो 10-12 वर्षापूर्वी, जास्त 15 वर्षापूर्वी. ठीक आहे, तर त्यावेळेस अंबिकाचरण मुजुमदार, मी फक्त असंच विचार केलो ही महिला असेल, पण नाही, महिला नाही आहेत, पुरुष आहेत. ते नंतर 1-2 वर्षानंतर समजलं, म्हणजे ज्यावेळेस अभ्यास करायचो त्यावेळेस मला असं वाटलं अंबिका आपल्या महाराष्ट्रामध्ये खास करून महिलेचं नाव असेल. नाही, तर महिला नाही आहेत, अंबिकाचरण मुजुमदार पुरुष आहेत. क्लिअर आहे मित्रांनो. सो लखनौ अधिवेशन होतं, लखनौ अधिवेशन झालं 1916 मध्ये आणि अंबिकाचरण मुजुमदार काँग्रेसचे काय झाले, अध्यक्ष झाले. अंबिकाचरण मुजुमदार काँग्रेसचे अध्यक्ष झाले. आणि 1916 ते 1921 या काळामध्ये भारताचा व्हायसराय, 1916 ते 1921 या काळामध्ये भारताचा व्हायसराय म्हणून कोण आलं, लॉर्ड चेम्सफोर्ड आला. पुढे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा आपल्याला शिकायचा आहे, त्याच्यामध्ये हे नाव तुम्ही उल्लेख मिळेल. चेम्सफोर्ड, लॉर्ड चेम्सफोर्ड हा भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून याची काय करण्यात आली, नियुक्ती करण्यात आली. आणि प्रांतामध्ये द्विशासन पद्धती सुरू केली. ही द्विशासन पद्धती 1919 मध्ये कशी लागू केली आपण पुढे डिस्कशन करूया. पण लक्षात ठेवायचं 1916 ते 1921 भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून कोण आलं किंवा व्हायसराय म्हणून कोण आलं, लॉर्ड चेम्सफोर्ड आला. आता व्हायसराय आणि गव्हर्नर जनरल मध्ये काय फरक आहे मला कमेंट करून सांगणार आहात. व्हायसराय आणि गव्हर्नर जनरल मध्ये काय फरक आहे मला कमेंट करून सांगणार आहात. बघू तुमच्या इतिहासामध्ये किती कमांड आहे. चला पुढे जाऊया आपण मित्रांनो. आता लखनौ ऐक्य करण्यात आलं, लखनौ करार करण्यात आला. जहाल आणि मवाळ एकत्र आले. लोकमान्य टिळकांची एंट्री झाली काँग्रेसमध्ये. कोणी एंट्री केली होती, अॅनी बेझंटने केली होती. कोणी एंट्री केली होती, लॉबिंग कोणी चालू केली होती, अॅनी बेझंटने चालू केली होती. ठीक आहे, टिळकांच्या चांगल्या संबंध होते अॅनी बेझंट यांच्या बरोबर. ठीक आहे, त्याच्यामुळे. आणि काँग्रेस आणि मुस्लिम लीग मध्ये पण समझोता झाला. या अधिवेशनात टिळकांना होम रूल लीगने काँग्रेस स्पेशल व होम रूल स्पेशल म्हणून लखनौसाठी या 2 स्पेशल आघाड्यांची व्यवस्था केली होती. टिळकांना बोलवण्यासाठी 2 आघाड्या बोलवल्या होत्या. टिळकांना होम रूल लीग काँग्रेस आणि स्पेशल आणि होम रूल लीग अशी 2 स्पेशल. आता होम रूल एक चॅप्टर आहे, ते आपण डिस्कशन करूया. ठीक आहे, आता या अधिवेशनात अॅनी बेझंटच्याच प्रयत्नाने पुन्हा जहाल आणि मवाळ, बघा बाईकडे लक्ष द्या. थिओसॉफिकल सोसायटी या बाईबद्दल आपण पुढे डिटेल शिकणार आहोत. थिओसॉफिकल सोसायटी. ठीक आहे, आता बघा एक्स्ट्रा सांगून देतो. थिओसॉफिकल सोसायटी, थिओसॉफिकल सोसायटी ची चीफ होती. ठीक आहे, थिओसॉफिकल सोसायटीची काय होती, चीफ होती अॅनी बेझंट ही बाई. ठीक आहे, आणि हिचं हेड ऑफिस जे होतं ते अडियारला होतं, मद्रासमध्ये. कुठं होतं, अडियार होतं मद्रासमध्ये. पहिली अशी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन होती, पहिली इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन होती जिचं हेड ऑफिस भारतात होतं. त्या काळामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये खालीलपैकी कोणती आंतरराष्ट्रीय संघटना होती जिचं मुख्यालय भारतात होतं. मग कोणती, मग थिओसॉफिकल सोसायटी. कुठलीच आंतरराष्ट्रीय संघटनेचं मुख्यालय भारतात नव्हतं, एकच. कोणती आहे मग, थिओसॉफिकल सोसायटी. आज पण कोणत्याच आंतरराष्ट्रीय संघटनेचं मुख्यालय भारतात नाहीये, हे लक्षात ठेवा. आज पण कुठल्याच आंतरराष्ट्रीय संघटनेचं मुख्यालय भारतात नाहीये एक्सेप्ट 1. एका आंतरराष्ट्रीय संघटनेचं मुख्यालय भारतात आहे. ते आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन कोणती आहे जिचं मुख्यालय भारतात आहे, मला कमेंट करून सांगणार आहात. ठीक आहे, आता तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास करत असतात 5-6 वर्षापूर्वी तिचं उद्घाटन झालेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला वाचलं असेल. ठीक आहे, आणि जॉग्राफीशी रिलेटेड कन्सेप्ट वरती आहे. मी तुम्हाला हिंट देऊन देतो, जॉग्राफीशी रिलेटेड कन्सेप्ट वरती आहे ते ऑर्गनायझेशन. चला मग, तर अॅनी बेझंटच्याच प्रयत्नामुळे काय झालं, पुन्हा जहाल आणि मवाळ काय झाले, एकत्र आले. आणि पुढच्याच वर्षी अॅनी बेझंटला गिफ्ट मिळणार आहे. 1917ला काँग्रेसच्या काय होणार आहेत, त्या अध्यक्ष होणार आहेत. लक्षात ठेवायचं, याला लखनौ ऐक्य किंवा लखनौ करार सुद्धा म्हणतात. काँग्रेसमध्ये जहाल आणि मवाळ काय झाले होते, एक झालेले होते. आता काँग्रेसचे दरवाजे जहाल गटाला काय होते, खुले होते. ठीक आहे, आता काँग्रेसचे दरवाजे जहाल गटाला काय होते,
फुले होते आणि झाल्यानंतर ती पुन्हा प्रभावित तसेच गतिशील बनली आणि राष्ट्रीय आंदोलनाचं नेतृत्व करण्याची पुन्हा ताकद जहालांमध्ये काय झाली निर्माण झाली. जहालांमध्ये काय झाली निर्माण झाली. चला पुढे चालायचं मित्रांनो, पुढे चालायचं. ओके, आता पुढे जसं आपण जाणार आहोत आणि 1920 पासून अजून रोमॅन्टिक होत जाणार आहे इतिहास. सो पूर्ण व्हिडिओ बघा, लाईक शेअर करा मित्रांनो. या अधिवेशनात एकमुखाने स्वराज्याची मागणी करण्यात आली. या अधिवेशनात एकमुखाने कशाची मागणी करण्यात आली होती? स्वराज्याची मागणी करण्यात आली होती. आणि टिळकांनी पुन्हा एकदा सिंह गर्जना केली होती. कोणती सिंह गर्जना केली होती? गांधीजींनी टिळकांनी कोणती सिंह गर्जना केली होती? स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, असं गांधी टिळकांनी कोणत्या अधिवेशनात म्हटलंय हे पण पुन्हा पुन्हा विचारतात. ठीक आहे, पहिल्यांदा केव्हा म्हटलंय मला कमेंट करून सांगणार. मागच्या व्हिडिओमध्ये मी ते सांगितले. या अधिवेशनात पुन्हा टिळकांनी याचे उद्गार केलेले आहेत. कोणत्या अधिवेशनामध्ये? लखनौ अधिवेशनामध्ये. कोणत्या अधिवेशनामध्ये मित्रांनो? लखनौ अधिवेशनामध्ये पुन्हा स्वराज्याचा उद्गार केले. ठीक आहे, आणि लोकमान्य टिळकांनी होम रूल चळवळीची स्थापना केली. होम रूल चळवळ चालू केली 28 एप्रिल 1916 मध्ये होम रूल चळवळ चालू केली टिळकांनी. आणि टिळकांचं जे होम रूल होतं त्याचं हेड ऑफिस बेळगावला होतं. हेड ऑफिस कुठं होतं? बेळगावला होतं. ठीक आहे, बॉम्बे प्रांतिक परिषदेमध्ये होम रूल लीगची काय करण्यात आली होती? स्थापना. आता होम रूल 2 लोकांनी चालू केलेत. आता आपण होम रूल एक चॅप्टर आहे ते डिटेल शिकणार आहोत. होम रूल अॅनी बेझंटने पण होम रूल चालू केली होती. अॅनी बेझंट होम रूल अॅनी बेझंटने पण चालू केली होती आणि लोकमान्य टिळकांनी पण चालू केली होती. ठीक आहे, इकडे मी शॉर्टकट लिहितो बेझंटने पण चालू केली आणि एका बाजूला लिहितो टिळकांनी पण चालू केली. यांचं हेड ऑफिस मध्ये बेळगाव होतं, यांचं हेड ऑफिस अड्यारला होतं कारण की बाई अड्यारलाच राहायची. ठीक आहे, याची बाई स्वतःकडे हिचा एरिया मोठा होता. यांनी फक्त मुंबई आणि मद्रास प्रांतासाठी होतं. लोकमान्य टिळकांचं जी होम रूल होती ती मुंबई आणि कोणत्या प्रांतासाठी होती? फक्त मद्रास प्रांतासाठी होती. एरिया कमी होता मात्र स्वयंसेवक टिळकांकडे काय होते? जास्त होते. टिळकांच्या होम रूलचा अध्यक्ष कोण होता माहितीये का? जोसेफ बॅपिस्टा. कोण होते? जोसेफ बॅपिस्टा. पाठ असलं पाहिजे, बॅपिस्टा, जोसेफ बॅपिस्टा लोकमान्य टिळकांच्या होम रूलचे काय होते? अध्यक्ष होते. हेड ऑफिस होतं बेळगावला. क्लिअर आहे? आपण एक होम रूल एक चॅप्टर आहे पुढे डिटेल शिकणार आहोत. सो डोंट वरी मित्रांनो. तर 28 एप्रिल 1916 मध्ये होम रूल लीगची काय झाली? स्थापना झाली. कार्यालय पुणे. आता बघा हे खूप IMP आहे, हे खूप इम्पॉर्टन्स आहे. शाखा आणि अध्यक्ष होम रूलच्या कोणकोणत्या शाखा होत्या त्यांचे अध्यक्ष कोण होते? जोड्या लावण्यासाठी पुन्हा येतात. अमरावतीची शाखा होती. अमरावती शाखेचे अध्यक्ष होते दादासाहेब खपर्डे. कोण होते? दादासाहेब खपर्डे. मुंबई शाखेचे जे अध्यक्ष होते जोसेफ बॅपिस्टा आणि मुंबई शाखेचे जे अध्यक्ष होते जोसेफ बॅपिस्टा ते पूर्ण होम रूलचे पण अध्यक्ष होते जोसेफ बॅपिस्टा. यवतमाळची शाखा होती मित्रांनो महादेव अने. माहित असेल तुम्हाला, याच माणसाने लोकमतची स्थापना केलेली आहे. ठीक आहे, वेगळ्या विदर्भाची मागणी करणारा पहिला माणूस आहे महादेव अने. यांचे नातू भारताचा महाराष्ट्राचा महाधिवक्ता बऱ्याच दिवस राहिलेला आहे. आता फडणवीसच्या काळामध्ये होते. ठीक आहे, महादेव अने. नागपूरमध्ये बालकृष्ण शिवराम मुंजे. कोण आहेत नागपूरमध्ये? कोण आहेत? बालकृष्ण शिवराम मुंजे. जोड्या लावण्यासाठी एक IMP आहे. जोड्या लावण्यासाठी IMP आहे. महादेव अनेने पहिल्यांदा वेगळ्या विदर्भाची मागणी केली होती. महादेव अनेने लोकमतची स्थापना केली आहे. पुढे दरडांनी ते विकत घेतलेलं आहे. ठीक आहे, सो क्लिअर आहे. एक्स्ट्रा जे सांगतोय ते पण लक्षात ठेवायचे. मग हा एक IMP टॉपिक आहे. काय की शाखा कोणती होती? शाखेचे अध्यक्ष कोण होते? होम रूलच्या टिळकांच्या होम रूलच्या अध्यक्ष जोड्या लावण्यासाठी पुन्हा पुन्हा विचारलं जातं. सो हे तुम्ही काय करणार आहात? लक्षात ठेवणार आहात. चालायचं पुढे मित्रांनो. ओके, आवडल्यास लाईक शेअर करून द्या. आणि सप्टेंबरमध्ये अॅनी बेझंटने फेब्रुवारीमध्ये लोकमान्य टिळकांनी सप्टेंबरमध्ये अॅनी बेझंटने अड्यारला त्यांचं हेड ऑफिस होतं. होम रूल लीगची स्थापना केली. अशा 2 वेगळ्या होम रूल स्थापन करण्यात सांगितलं. कारण की होम रूल का केलं? कारण की एक स्टेटमेंट बघा, माझ्या काही अनुयायांना टिळक आणि टिळकांच्या काही अनुयायांना मी आवडत नाही, असं अॅनी बेझंटचं म्हणणं होतं. माझ्या काही कार्यकर्त्यांना किंवा माझ्या काही अनुयायांना टिळक आणि टिळकांच्या काही अनुयायांना मी आवडत नाही म्हणून आम्ही दोघांनी वेगवेगळं होम रूल चालू केलं. नाव जरी होम रूल होतं दोघांचं वेगवेगळं होतं. टिळकांकडे महाराष्ट्र आणि मुंबई आणि मध्य प्रांत होता आणि रिमेन भारत अॅनी बेझंटकडे होता. अॅनी बेझंटकडे लीडर जास्त होते पण व्हॉलेंटरिस्ट टिळकांकडे जास्त होते. मी पुढे डिटेल सांगेन होम रूल मध्ये. आपण एक चॅप्टर शिकणार आहोत होम रूल. ठीक आहे, चला. मग आता होम रूल झालं. टिळकांनी होम रूलच्या 6 शाखांच्या माध्यमातून संघटित करण्याचा प्रयत्न केला. टिळकांनी काय केलं होतं? होम रूलच्या 6 शाखांच्या माध्यमातून संघटित करण्यात आली. मध्य महाराष्ट्र असेल, बॉम्बे असेल, कर्नाटक असेल, मध्य प्रांत असेल, अशी एक शाखा, वराड एक शाखा स्थापन केली होती टिळकांनी. चला, आता होम रूलचे प्रमुख नेते कोण आहेत? ठीक आहे, होम रूल मध्ये प्रमुख नेते कोण आहेत? होम रूल चळवळीमध्ये प्रमुख नेते कोण आहेत? जमनदास द्वारकादास, शंकरलाल बनकर, इंदुलाल याग्निक, विदा करंदीकर. नाव ऐकलं असेल विदा करंदीकर. डॉक्टर श्रीपाद मुंजे, बरोबर आहे. दादासाहेब खापर्डे. ही प्रमुख नेते होते. कशामध्ये? टिळकांच्या होम रूल मध्ये. कोणाच्या होम रूल मधली? ही टिळकांच्या होम रूल मधली प्रमुख नेते आहेत. ठीक आहे, याची PDF वाटल्यास आपल्या ऍप्लिकेशनच्या चॅट बॉक्स मध्ये तुम्ही डाउनलोड करू शकतात. ठीक आहे, चला चालायचं पुढे. ओके, नाव द नेक्स्ट घेऊया.
बघा, विदा करंदीकर, दादासाहेब खापर्डे. उद्दिष्ट काय होतं होम रूलचं? स्वराज्य मिळवणं. उद्दिष्ट काय होतं? स्वराज्य मिळवणं. IMP आहे, याच्यावर प्रश्न विचारलाय होम रूल मध्ये. होम रूलचा महत्वाचा उद्दिष्ट काय होता? भारतीय भाषांमध्ये शिक्षण दिलं पाहिजे, इंग्लिशमध्ये नाही. हा एक IMP आहे, भारतीय भाषांमध्ये शिक्षण दिलं पाहिजे, हा पण प्रश्न विचारलाय. प्रांतवार भाषावार प्रांत रचना, हा एक IMP आहे. खालीलपैकी होम रूल चळवळीचं उद्दिष्ट भाषावार प्रांत रचना होता. तेव्हाच टिळकांची दूरदृष्टी बघा, टिळकांची दूरदृष्टी बघा, भाषावार प्रांत रचना असावी. ठीक आहे, असंच नाही, ते महान लीडर झालेले आहे. त्यांच्यातला 1% गुण जरी आपल्यामध्ये आला, कुठल्याही स्वातंत्र्य सैनिकाचा, कुठल्याही समाज सुधारकाचा 1% गुण जरी आपल्या प्रत्येक भारतीयामध्ये आला तरी भारत महासत्ता होण्याशिवाय राहणार नाही. त्या लोकांची दूरदृष्टी बघा. आज आपण भाषावर लढतो, प्रांतांवरती लढतो, तर 1915-16 मध्ये गांधीजी टिळकांनी काय सांगून ठेवलं होतं? भाषावार प्रांत रचना सांगून ठेवली होती. काय सांगून ठेवली होती मित्रांनो? भाषावार प्रांत रचना सांगून ठेवली होती. हे उद्दिष्ट IMP आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे, चला आता बघा, या लीगने मुंबई शाखेचे अध्यक्ष जोसेफ बॅप्टिस्टा होते, माहित असेल तुम्हाला. ठीक आहे, या शाखेचे मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण होते? जोसेफ बॅप्टिस्टा होते. टिळकांच्या अनुपस्थित त्यांची विचारांची ज्योत आपल्या विचाराद्वारे तेवत ठेवणारे नरसिंह चिंतामण केळकर सचिवपदी नियुक्त करण्यात आले होते. नरसिंह चिंतामण केळकर, नची केळकर ऐकलं असेल तुम्ही, नची केळकर ऐकलं असेल तुम्ही, नची केळकर. ठीक आहे, नची केळकर काय होते? नरसिंह चिंतामण, नारायण चिंतामण केळकर पण असतं बरं का. हा, तर नरसिंह केळकर काय होते? सचिव होते. कोणाचे? होम रूलचे. आता हा असा माणूस आहे, एक मित्र असतो बघा, आपला एक मित्र असतो. आपण कितीही चुकलो, काही चुकलो, आपण कितीही गडापणा केला तरी आपल्या पाठीशी नेहमी उभा असतो, आपल्या पाठीशी नेहमी उभा असतो. असताच टिळकांच्या पाठीशी नेहमी उभा असणारा व्यक्ती म्हणजे नची केळकर. टिळकांच्या पाठीशी नेहमीच उभा राहणारा व्यक्ती म्हणजेच कोण? नची केळकर. क्लिअर आहे मित्रांनो? मला काय म्हणायचंय? नची केळकर. समजते मला काय म्हणायचंय? आता यांच्यावर एक प्रश्न विचारला जातो. आता टिळकांच्या होम रूलचे हे सचिव होते, अध्यक्ष जोसेफ बॅप्टिस्टा होते, इथपर्यंत क्लिअर आहे. टिळक 3 वेळा जेलमध्ये गेलेत मित्रांनो. टिळकांची 2 वर्तमानपत्र तुम्हाला माहित असतील, मराठा आणि केसरी. आपण पुढे शिकणार आहोत, डिटेल करणार आहोत. मराठा आणि काय? केसरी. बरोबर आहे, मराठा आणि केसरी 2 वर्तमानपत्र आहेत. टिळक 3 वेळा जेलमध्ये होते मित्रांनो. किती वेळा जेलमध्ये गेले? 3 वेळा जेलमध्ये गेले. पहिल्यांदा गेले 1887 ला. 1800 केव्हा गेले? 87 ला. हा, मी चुकीचा नसेल. हा, 1887 ला 101 दिवस टिळक आणि आगरकर गेले होते. हा, आणि आगरकरांनी एक पुस्तक पण लिहिलं होतं, काय? आमच्या डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस. आठवतं का? बरोबर आहे, 1887 मध्ये. त्याच्यानंतर टिळक दुसऱ्यांदा जेलमध्ये गेले 1897 ला, 97-98 ला. 1.5 वर्षासाठी गेले. किती वर्षासाठी गेले होते? 1.5 वर्षासाठी गेले होते. 18 महिन्यासाठी टिळक कुठे होते? जेलमध्ये होते. चापेकर बंधूंनी राडचा वध केला होता, त्याचा आणि त्यांच्यासाठी दोषी कोणाला ठरवण्यात आलं होतं? टिळकांना ठरवण्यात आलं होतं. टिळक जेलमध्ये गेले होते. आणि तिसऱ्यांदा टिळक जेलमध्ये गेले, तुम्हाला ऐकलं असेल तुम्ही, आता आपण शिकलोय 1907 पासून, म्हणजे 1908 पासून ते 1914 पर्यंत 6 वर्ष टिळक काय होते? जेलमध्ये होते. मंडाले जेलमध्ये होते. त्यांनी तिथं सिक्रेट ऑफ गीताज किंवा गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला होता. मग टिळक किती वेळा जेलमध्ये गेलेले? 3 वेळा टिळक जेलमध्ये गेलेत. मग जेव्हा टिळक जेलमध्ये गेले, जेव्हा जेलमध्ये गेले, तर टिळक जेलमध्ये गेल्यानंतर मराठा आणि केसरी सांभाळण्याचं काम कोणी केलं? असा प्रश्न पुन्हा येतो. टिळक जेलमध्ये गेल्यानंतर मराठा आणि केसरी वर्तमानपत्र सांभाळण्याचं काम कोणी केलं? तर सांभाळण्याचं काम कोणी केलं होतं? नची केळकरांनीच केलं होतं. कोणी केलं होतं मित्रांनो? नची केळकरांनी केलेलं होतं. समजते मला काय म्हणायचंय? टिळक 3 वेळा जेलमध्ये गेले. टिळक जेव्हा जेलमध्ये गेले त्यावेळेस मराठा आणि केसरी सांभाळण्याचं काम कोणी केलं होतं? नची केळकरांनी केलेलं होतं. सो असा एक मित्र आहे जो आपल्या नेहमी पाठीशी असतो. टिळक कितीही चुकले, टिळकांच्या पण इतिहासामध्ये काही चुका म्हणण्यापेक्षा त्यांची विचारसरणी त्या लेवलची होती. टिळकांचं आणि शाहू महाराजांचं कधीच जमलं नाही, कधीच पटलं नाही. ठीक आहे, दोघांमध्ये 36 आकडा होता. आता आपण त्यांच्या एवढ्या उंची एवढे नाही आहोत म्हणून त्यांना आपण ते म्हणू शकत नाही. ठीक आहे, सो आपण त्यांना त्यांच्या उंचीपर्यंत पोहोचल्यानंतर आपण त्यांच्यावर टीका करण्याचा आपल्याला अधिकार असेल तर आपण त्यांच्या उंचीपर्यंत पोहोचू शकत नाही. पण टिळकांमध्ये जेव्हा जेलमध्ये गेलो किंवा टिळक चुकले पण इतिहासामध्ये, तर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे मित्र, आपला जसा एखादा मित्र असतो वेळा आपल्या नेहमी पाठीशी असतो, तसे टिळकांच्या पाठीशी कोण होते? नची केळकर होते. कोण होते मित्रांनो? नची केळकर होते. समजते मला काय म्हणायचे? लक्षात येते कन्सेप्ट लक्षात येते मित्रांनो? चला पुढे जाऊया मग मित्रांनो. पुढे काय म्हटले बघा. आता बघा, मोरेश्वर वासुदेव अभयंकर हे विदर्भातील होम रूलचे सक्रिय कार्यकर्ते, त्यांच्यावर प्रश्न विचारून झालेला आहे. एमपीसीने याच्यावर प्रश्न ऑलरेडी विचारून झाला आहे. मोरेश्वर वासुदेव अभयंकर विदर्भातील होम रूलचे काय होते? सक्रिय कार्यकर्ते होते. आपण 1916 मध्ये आहोत. ठीक आहे, 1916 मध्ये लीगची एकूण 14,000 सदस्य होते. व्हॉलेंटियर्स किती होते? 14,000 सदस्य होते. ठीक आहे, 16,000 रुपयाचा निधी गोळा झाला होता. लोकप्रियतेच्या दृष्टीने होम रूल लीगने काँग्रेसला देखील मागे टाकलं होतं. होम रूल एवढा लोकप्रिय होता की काँग्रेसला सुद्धा काय टाकलं होतं? मागे टाकलं होतं. ठीक आहे, टिळकांची बब्बर शेअर, त्यांची पर्सनॅलिटी तेवढी होती, त्यांचं व्यक्तित्व तसं होतं. ठीक आहे,
आणि याच वर्षी लखनौ करार सुद्धा करण्यात आला मुस्लिम लीग आणि काँग्रेसमध्ये. जसं जाल आणि मवाळांमध्ये करण्यात आला तसंच मुस्लिम लीग आणि काँग्रेसमध्ये पण करण्यात आला. काँग्रेस आणि मुस्लिम लीग दोघांमध्ये राजकीय मागण्यांच्या सारख्याच असाव्यात म्हणून काँग्रेस व मुस्लिम लीगमध्ये करार करण्यात आला आणि हा लखनौ करार म्हणून मानण्यात आला. आणि या करारानुसार वेगळा मतदारसंघ मान्य करण्यात आला. काँग्रेसने काय मान्य केला? वेगळा मतदार संघ मान्य केला. मतदार नाव चुकलं, लक्षात ठेवून घ्या. वेगळा मतदारसंघ काय केला? मान्य केला, जो काँग्रेस इंग्रजांनी केव्हा दिला होता? 1909 मध्ये. आणि इथून या लखनौ करारामधनच खऱ्या अर्थाने फूट पडली कशाची? वेगळ्या पाकिस्तानाची. इथून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. वेगळा देश ही जी वेगळा काय लिहितोय मी आज? वेगळा देश ही जी फूट पडली इथून सुरुवात झाली. वेगळा देश जो फूट पडली ती इथून सुरुवात झाली. काय? कुठून? लखनौ करारानुसार वेगळा देश आणि वेगळा मतदारसंघ या वेगळा मतदारसंघ मान्य केला. ठीक आहे. अलिप्त वेगळा मतदारसंघ मान्य केला काँग्रेसने. कोणाचा? मुस्लिम लीगचा. जो कोणत्या वर्षी दिला होता? 1909 मध्ये. आता आपण पुढे हे पण शिकणार आहोत. 1909 मध्ये कोणाला वेगळा मतदारसंघ मिळाला, 1919 मध्ये कोणाला मिळाला, 1931 मध्ये कोणाला मिळाला, 1935 मध्ये कोणाला मिळाला, हे आपण डिटेल करूया. त्याच्याऐवजी आता राखीव जागा असतात हे पण आपण पुढे करणार आहोत. सो मुस्लिम लीग आणि काँग्रेसमध्ये करार करण्यात आला आणि या कराराद्वारे मुस्लिम लीगने स्वतंत्र मतदारसंघाची मागणी काँग्रेसने मुस्लिम लीगची स्वतंत्र मतदारसंघाची मागणी मान्य केली, जी कोणत्या वर्षी दिली होती इंग्रजांनी? 1909च्या मार्लोमेंटो कायद्यामध्ये होती. तर मुस्लिम लीगने काँग्रेसच्या अल्पसंख्याक प्रांतातून मुस्लिम लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा जास्त प्रतिनिधी पाठवण्यासंबंधीची मागणी मुस्लिम लीगने काहीशी सौम्य केली. मुस्लिम लीगने सांगितलं होतं की जेवढे लोक असतील त्या प्रमाणात त्यांची काय करावी? मागणी करावी, म्हणजे तेवढे लोक पाठवावेत. पण ही थोडीशी सौम्य केली काँग्रेसने, मुस्लिम लीगने, आणि बदल्यात वेगळा मतदारसंघ कोणाला मिळाला? मुस्लिम लीगला मिळाला. ठीक आहे मित्रांनो, चला पुढे जाऊया. आता काँग्रेस आणि मुस्लिम लीगमध्ये यांच्यात राजकीय मागण्यांबाबत मैत्र्य होऊन भारताच्या राजकीय क्षेत्रात समान उद्दिष्ट पूर्तीसाठी संघटना सहकार्य सिद्ध झाल्या. वस्तुतः काँग्रेसने व्यावहारिक दृष्टिकोनातून राष्ट्रीय सामंजस्यासाठी मुस्लिम लीगचा वेगळा मतदारसंघ आनंदाने स्वीकारून नाईलाज केला. एका पद्धतीने काय केली? तडजोड केलेली आहे. एका पद्धतीने काय केली मित्रांनो? तडजोड केली. इथून वेगळ्या पाकिस्तानाची खुरबूर सुरू झाली. या मुस्लिम लीगने लखनौ करारापासूनच वेगळा पाकिस्तानची कन्सेप्ट हळूहळू उदयास काय झाली? सुरुवात झाली. ऍक्च्युली हा काँग्रेसच्या दृष्टिकोनातून काय होता? घाटा होता. टिळकांनी याला विरोध सुद्धा केला होता, पण टिळक जस्ट काँग्रेसमध्ये आले होते, त्याच्यामुळे ते जास्त विरोध करू शकत नव्हते. आता बघा काँग्रेस, आता आपण टिळकांची होम रूल बघितली, तसेच अॅनी बेझंटची पण होम रूल होती. अॅनी बेझंटच्या होम रूलचं नाव काय होतं? इंडियन होम रूल. अॅनी बेझंटच्या होम रूलचं नाव काय होतं? इंडियन होम रूल. ठीक आहे. अॅनी बेझंट हे अध्यक्ष होते होम रूलचे. जॉर्ज अरुंडेल संघटन होते, सचिव होते. सी रामास्वामी अय्यर हे जनरल सेक्रेटरी होते. बीपी वाडिया ट्रेझर म्हणून काम करायचे, खजिनदार होते, ट्रेझर. सो हे एक IMP आहे, हे एक IMP आहे. इंडियन होम रूल अॅनी बेझंटच्या होम रूलचे सदस्य. अध्यक्ष कोण? स्वतःबाई अॅनी बेझंट. जॉर्ज अरुंडेल कोण आहेत? संघटन सचिव आहेत. सी रामास्वामी अय्यर कोण आहेत? जनरल सेक्रेटरी आहेत. बीपी वाडिया कोण आहेत? ट्रेझर किंवा खजिनदार आहेत. ठीक आहे, नियुक्त करण्यात आलेली होती. क्लिअर आहे? आपण 1916 पर्यंत आपण चालवत आहोत. ठीक आहे. हे बीपी वाडिया, सी रामास्वामी, जॉर्ज अरुंडेल. ठीक आहे. होम रूल लीगच्या स्थापनेमागे सुब्रमण्यम अय्यर यांनी बरेच सहकार्य दिलं होतं, हे पण आपण डिस्कशन केलं. ठीक आहे. 200 पेक्षा जास्त स्थापना होत्या. इथं 2 वर्तमानपत्र आहेत. आता बघा टिळकांकडे काय काय होतं? मुंबई आणि मद्रास होतं, माहिती आहे. आणि उर्वरित भारत कोणाकडे होता? बेझंटकडे. आणि बेझंटकडे होता. कोणाकडे होता? अॅनी बेझंटकडे होता. या लीगच्या 200 शाखा होत्या आणि सुमारे 7000 व्यक्ती काय होते? सदस्य होते. यांचे सदस्य कमी होते, टिळकांचे सदस्य काय होते? जास्त होते. पण टिळकांचा एरिया कमी होता आणि अॅनी बेझंटचा एरिया काय होता? होम रूलचा जास्त होता. ठीक आहे. होम रूलची कार्यपद्धती मवाळांपेक्षा फार वेगळी नव्हती. मात्र तीव्रता आणि व्याप्ती खूप जास्त प्रमाणात होती. ठीक आहे. पुढे जाऊया. अॅनी बेझंटने होम रूलचा ध्वज फडकवला. अॅनी बेझंटने काय केला होता? होम रूलचा ध्वज फडकवला होता. या ध्वजावर 5 लाल 4 हिरव्या पट्ट्या होत्या, 7 तारे होते, एका कोपऱ्यावर युनियन जॅकचं चिन्ह होतं. युनियन जॅक म्हणजे इंग्रजांचा झेंडा पण होता. ठीक आहे. अॅनी बेझंटच्या होम रूलच्या याच्यावरती. आता इथपर्यंत आपण 1916 पर्यंत आलोय मित्रांनो. आता हेडिंग टाकून ठेवायची. 1917 अॅनी बेझंटला काँग्रेसचं काय करण्यात येईल? अध्यक्ष करण्यात येईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा मित्रांनो. प्रत्येक वर्षानुसार आपण व्हिडिओ बनवत आहोत. सो याच्यामध्ये काही डाऊट, काही शंका असतील तर मला कमेंट करा. तुमच्या कमेंटची मी वाट बघतोय मित्रांनो. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.